नमस्कार, आर्ट न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती। या कार्यक्रमात वैष्णवी पांडुरंग थेटे कृष्णा विद्यालय सिंधी प्रथम, सहशिक्षक कदम सर, साची साईनाथ अक्कमवार छत्रपती शिवाजी हायस्कूल बितनाड द्वितीय, शिवानी दत्तराम करडपल्ले जिल्हा परिषद शाळा बितनाड तृतीय। रांगोळी स्पर्धा तेजस्विनी रामदास कुमारी प्रथम, प्रतीक्षा पुप्पलवाड द्वितीय, स्वाती साईनाथ मोगले गिरीश देशमुख गोरठेकर इंग्लिश उमरी तृतीय। निबंध स्पर्धा प्रथमेश उमेश कदम गिरीश देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल उमरी प्रथम, रिमशा बेगम आजमत बेग तळेगावकर बापूसाहेब देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालय तळेगाव द्वितीय। श्रद्धा रामेश्वर कैतमवार छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल बितनाड तृतीय। बापूसाहेब देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक वृंद, गिरीश देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल येथील सर्व शिक्षक वृंद, बापूसाहेब देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक वृंद। या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माधवराव उर्फ दिलीपराव देशमुख बरबडेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड ग्रामीण। विशेष अतिथी श्री विश्वांबर पवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर, श्री मनोहर भौसीकर तालुकाध्यक्ष कंधार, सौ सुनंदा सुरेशराव जोगदंड जिल्हाध्यक्ष ग्रामीण महिला आघाडी, श्री शिवाजीराव धर्माधिकारी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड, शिवचंद्र साहेबराव डांगे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, श्री सुशांत पांडे चित्रपट व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष, श्री हनुमंत पाटील जगदंबे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड। शिवव्याख्यान श्री किरण प्रकाशराव देशमुख प्रसिद्ध शिवव्याख्याते, सौ संध्याताई शिंदे महिला जिल्हा कार्याध्यक्ष, सौ श्रद्धा श्रीनिवासराव चव्हाण जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, ऍडव्होकेट बाळासाहेब सोनकांबडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर पाटील सावंत तालुका अध्यक्ष भाजप, अनिता श्रीनिवास अनंतवार महिला तालुका अध्यक्ष उमरी, श्री व्यंकटेश श्रीराम ढगे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरी, श्री गणेश रामचंद्र जाधव उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरी, अवेज बेग अहमद बेग जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड, बालाजी पाटील पवार, ज्ञानेश्वर गोविंदराव कदम या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख साहेब तळेगावकर। आपण पाहत आहात आर्ट न्यूज 24 HD। मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर होऊन आज त्याचे सांगता समारंभ होत आहे। या निमित्तानं आपल्या नांदेड जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यामध्ये 7 दिवस कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने झाले। यामध्ये रांगोळी स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या समाज उपयोगी अशा कार्यक्रमाने हा कार्यक्रम हा सप्ताह आपण महाराष्ट्रभर साजरा केलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून उमरी तालुक्यामध्ये आपल्या उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न माझ्या उमरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इथं केलेला आहे। त्यानिमित्त पूर्ण आठवडाभर ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं आणि आज उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण राहिलात त्याबद्दल उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो। आणि विशेष म्हणजे नवीन पक्षाच्या माध्यमातून आपल्याकडे आलेत
आता मी जर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटलं तर तुम्हाला काही नवीन वाटणार नाही, कारण मी जवळपास गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो. विचारधारा जरी वेगळी राहिली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आपलं सामाजिक आणि राजकीय काम झालं पाहिजे या दृष्टीने मी ज्या वेळेला स्वर्गीय आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने आणि आदरणीय बापूसाहेब गोरठेकरांच्या नेतृत्वाखाली मी ज्यावेळेस या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस पासूनच माझ्या रक्तात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार भिनलेले आहेत आणि त्यामध्ये कुठेही तडा जाणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक राजकीय आर्थिक स्तरावर काम करणारा पक्ष आहे. पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत असताना जनसामान्याचं कल्याण कसं होईल, जास्तीत जास्त लोकांची कामं कशा पद्धतीने होतील, मग ते तहसीलच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, जिल्हा स्तरावरच्या असतील, आणखी कुठल्याही स्तरावरच्या असतील, परंतु जास्तीत जास्त समाजाभिमुख आपण काम कशा पद्धतीने करू शकू ह्या दृष्टीने जर राजकीय वातावरणामध्ये जर आपण काम केलं तर ते निश्चितपणे समाजाच्या आणि आपल्या सुद्धा व्यक्तिमत्वाच्या अगदी साजेशी आणि फायद्याचं असतंय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून शालेय स्पर्धा घेतल्या, त्यामध्ये जवळपास 8-9 विद्यार्थी हे कौतुकास्पद ठरले आणि आज आपण त्यांचा सन्मान केला. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं त्यांचा सन्मान झाल्यानंतर निश्चितच ते पुढच्या आयुष्यामध्ये कुठेतरी यशस्वी होण्याच्या दृष्टीनं 100% धडपड करतील असा मला आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाठीमागे राहायला नाही पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारी आपला दारी हा एक धार्मिक कार्यक्रम आमच्या पक्षाच्या माध्यमातून जो सुरू केलेला आहे तो गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. आमचे मार्गदर्शक आणि ह्या जिल्ह्याचे समन्वयक निरीक्षक आमदार विक्रम काळे साहेबांनी हा वारी आपल्या दारी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये घेतला होता आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण छोटा का होईना इथं हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून मी जिल्हाध्यक्षांना म्हटलं होतं की हा कार्यक्रम सुद्धा मी उमरीला आयोजित करतो. आणि त्या दृष्टीनं आज आपण आध्यात्मिक लोकांचं आपल्याला जरी पंढरपूर घडलं नाही तर चालेल, परंतु त्यांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे, त्यांची सेवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून झाली पाहिजे या दृष्टीनं आपण वारी आपल्या दारी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. हे बोलत असताना आणखी 1-2-3 वक्ते बोलतील आणि त्याच्यानंतर मुख्य जे व्याख्यान आहे जे किरण देशमुख आज आपल्याला इथं व्याख्यान देण्यासाठी लाभलेले आहेत त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण नक्कीच इथं थांबावं अशी मला विनंती आहे. शक्य तितक्या लवकर हा आमचे भाषण आम्ही आटोपू, परंतु काही ज्या बाबी असतात त्या संदर्भानं बोलणं आवश्यक असते, कारण कार्यक्रम बार होत नाहीत. मला गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी तालुका अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती दिली आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक काम, सामाजिक काम कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल त्याचं दिवस रात्र मेहनत म्हणून मी काम केलेलं आहे. आज सामाजिक न्याय विभाग असो किंवा ओबीसी सेल असो किंवा तालुक्याची राष्ट्रवादीची कार्यकारिणी असो, ह्या सर्व कार्यकारिण्या आम्ही 2 महिन्यामध्ये पूर्ण केल्या आणि जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्याची फळी या तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम गेल्या 2 महिन्यापासून आम्ही या तालुक्यामध्ये दिवस रात्र केलेलो आहोत. आणि या संदर्भानं माझ्या फळीतील जे काही युवक कार्यकर्ते आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी कुठलाही कार्यक्रम आजपर्यंत पक्षानं दिलेल्या मागं ठेवलेला नाही. मग ते पुण्याचा युवकचा मेळावा असो किंवा विद्यार्थ्याचा उद्याचा परभणीचा मेळावा असो, या संदर्भानं युवक आणि विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रमाला समोर जाऊन त्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुण्याला सुद्धा आमचे जवळपास 15-1 लोक पुण्याच्या युवकच्या मेळाव्याला गेले आणि तिथला कार्यक्रम करून तिथल्या पक्षाचे जे काही विचार आहेत ते घेऊन आज तालुक्यात करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. त्यानंतर आपल्या तालुक्यात काम करत असताना सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे मी आज
त्या लोकप्रतिनिधीचं कौतुक करतो ज्यांनी या उमरी तालुक्याला विकासाचं एक वेगळं मॉडेल म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय आपल्या तालुक्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सानिध्यात आल्यानंतर मला त्यांनी ज्या ज्या बाबतीत काही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय त्यांच्या कौतुक करण्यासारख्या आहेत. आपल्या तालुक्यातला कुठला पूल असू द्या किंवा कुठला रोड असू द्या किंवा राहेरच्या तुमच्या घाटाचं काम असू द्या, हे मी ज्या ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्या वेळेला त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला सूचना देऊन त्या काम मंजुरी करण्याच्या संदर्भानं ते काम आपल्या त्यांच्या हातून झालेलं आहे. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उमरी ते तळेगाव हा रस्ता, उमरी ते तळेगाव टी पॉइंटचा जो चौक आहे, ह्या चौकापर्यंत कमर्शियल पूर्ण लाईन उभी राहत आहे. सर्व या रोडला दुकानं येत आहेत. ह्या रोडवर आपली शाळा आहे, ज्या शाळेत 1000 विद्यार्थी शिक्षण घेतात. ह्या रोडचं केटी कन्स्ट्रक्शननं नालीचं काम केलेलं नव्हतं. मी आमदारांच्या कानावर टाकलं की साहेब नालीचं काम झालेलं नाही आणि हे नालीचं काम होणं आवश्यक आहे. त्यांनी तात्काळ BIDCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करून सांगितलं की जेवढा काही निधी लागेल तेवढा मी टाकायला तयार आहे, पण तात्काळ हे नालीचं काम सुरू करण्यात यावं. अशा पद्धतीनं ज्या ज्या म्हणून काही त्यांच्या कामाची पद्धत आहे, ज्या ज्या म्हणून काही जे काम करण्याच्या संदर्भानं विकासाच्या दृष्टीनं आपण त्यांच्या पुढे घेऊन जाऊ, ते काम सुद्धा इथं चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गाला लावलेलं आहे. आमच्या तळेगावामध्ये जवळपास 1,15,00,000 रुपये टाकून सर्व रस्त्यांची कामं त्यांनी सुरुवात करण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. उमरी शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन झालेली आहेत. त्यामुळं अशा लोकप्रतिनिधीच्या संदर्भानं अशा लोकप्रतिनिधीच्या सानिध्यात आम्हाला इथून पुढचं काम करायचं आहे, हे सुद्धा मी आवर्जून इथं सांगू इच्छितो. आता राहिला प्रश्न, खूप लोकांच्या मनात संभ्रम आहे की डॉक्टर विक्रम देशमुख हे तालुका अध्यक्ष कसे काय झाले. आता तालुका अध्यक्ष मी ह्यासाठी झालो, विचारधारा सारखी होती, काम सगळं पक्षाचं सारखं होतं, परंतु कुठंतरी एक तालुक्याचा प्रमुख म्हणून जर काम करण्यासाठी मी पुढे आलो तर निश्चितपणे समाजाचं मी काहीतरी करू शकतो, ह्या दृष्टीने मी ह्या उमरी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी समोर आलो. आज जिल्हा अध्यक्ष समोर आहेत. रविवारचा दिवस होता, मला त्यांनी मुंबईला अचानक बोलवलं होतं आणि माझं त्यांचं कमिटमेंट ठरलं होतं की मला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदावर जायचं आहे. आणि त्या दिवशी रविवारचा दिवस होता, आढावा बैठक होती मुंबईला, आणि आढावा बैठकीच्या दिवशी नामदार अजितदादा पवारांच्या शुभ हस्ते मला माझा प्रवेश दिलीपरावजी मुंबईला करणार होते. परंतु तिथं आमची चर्चा झाली. त्यांनी मला म्हटलं की मी डॉक्टर साहेब नवीन जिल्हाध्यक्ष आहे, तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही जर जिल्ह्यावर काम केलं किंवा तालुक्यावर काम केलं तर मला खूप फायद्याचं होईल आणि मला थोडीशी मदत होईल. आणि मी एक ठरवून घेतलं की खरी गोष्ट आहे, महाराष्ट्रात मी जाऊन मोठा म्हणण्यापेक्षा मी माझ्या तालुक्यात आणि मी माझ्या गावात जर मोठा झालो तर पुढे कुठंतरी त्या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी चांगलं राहील. हा एक मी माझ्या स्वतःला प्रश्न विचारून मी माझं तालुका अध्यक्षपद स्वीकारलं. मी हे तालुका अध्यक्षपद स्वीकारताना माझ्या संदर्भात जे काही घडलेलं असेल ते मला कुठेही दुःख बोलून दाखवायचं नाही, दुःख मनात गिळून काम करायचं असते. एखादा जर आपल्या घरात माणूस गेला, अतिशय प्रेमाचा माणूस गेला, तर फक्त आपण 13 दिवस त्याचं दुःख करतो आणि 13 दिवसाच्या नंतर आपला संसार, आपलं सामाजिक काम करण्याच्या रहाटगाडग्यामध्ये आपल्याला गुंतावंच लागते. तेव्हा ज्या काही विचारामधून मी बाहेर निघालो आणि ज्या काही विचारामध्ये मी आज गेलो, त्या विचारामध्ये मला जास्तीत जास्त तालुक्याचं कसं चांगलं करता येईल, माझ्या गावचं कसं चांगलं करता येईल आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं कशा पद्धतीनं भलं करता येईल, ह्या दृष्टीने इथून पुढे माझी वाटचाल होणार आहे. आणि राहिला प्रश्न की माझ्या थोड्याशा बदलामुळं कुठं काही टीका टिप्पणी झालेली असेल तर मी एवढ्या खालच्या पातळीचा माणूस नाही की मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करल, आणि टीका टिप्पणी करण्याची गरजही नाही. कारण टीका टिप्पणी करणाऱ्यांनी अशा पद्धतीने काही उल्लेख केला की माकडासारखं उड्या मारायले. माकड उड्या मारल्यानंतर रावणाच्या लंकेत काय झालं ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी ते शब्द वापरले पाहिजेत, अशी माझी त्यांना सूचना आहे, विनंती आहे. आता ह्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या संदर्भात असं बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि माझ्या संदर्भानं आपल्याला एकच विनंती राहील
की मी इथून जे काही काम करणार आहे त्या कामाचं माझ्या निरीक्षण करून आपण मला सर्वांनी साथ द्यावी आणि पुढच्या काळामध्ये माझ्या पाठीमागे आपले आशीर्वाद कायम ठेवावेत हीच आपल्या पुढं विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.